गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. आज आहे संडे आणि आज मी आणि माझे 2 कलिग आम्ही निघालेलो आहोत आमच्या एका कलिगच्या बहिणीच्या लग्नासाठी. ते आहे जुन्नरला ते लग्न पार पाडून आम्ही निघणार आहोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मभूमी जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरती, जो की तिथूनच जवळपास 30 किलोमीटर आहे त्या लग्नाच्या व्हेन्यूपासून. सो शिवनेरी किल्ला मी आजपर्यंत बघितलेला नाही आहे. सो मी आणि तुम्ही आज शिवनेरी किल्ला आपण बघून घेऊया आणि हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा आज जी काही धमाल होणार आहे ती. मला निघायला ऑलरेडी खूप उशीर झाला. मला 10:30 वाजता मित्राकडे पोहोचायचं होतं, पण मी आता 10:30ला निघतोय. थोडीशी घाई करायला लागणार आहे. मी डायरेक्टली त्याच्या इथे जाऊनच तुमच्याशी बोलतो. द्या ट्रायपॉड घेतो ना आपल्याला. गाईज, दिस इज शाश्वत भोसले. हॅलो. माझा कलिग आणि काय म्हणतात त्याला, जी डी आणि PCMCचा प्रॉपर गाववाला. नो नॉट गावाला. कार गावाला कावर नाही. PCMC कर PCMC कर. डिफरंट. येस, PCMC कर. आमचा अजून एक मित्र, त्याला पिकअप करायचं आहे. तो आमच्या ऑफिसच्या इथेच थांबलाय. गाईज, हा बघा शाश्वतचा बंगला होतो इथं, प्रॉपर PCMC मध्ये बंगला. लोक म्हणतात की ते गाववाले नाही आहे. त्याला अजून 10 महिने लागणार आहेत. त्याला 10 महिने लागणार आहेत आणि 10 महिन्यानंतर महाल उभा होईल तिथे छान असा. रेबेल आकाश कुंडी. रिबेल स्टार आकाश कुंडू इज फ्रॉम हरियाणा आणि सेटल्ड इन पुणे. हरियाणाचे पाटे आणि देखते. खूप छान अशी मराठी पण बोलतो तो. येस, काहीतरी बोल. मला खूप चांगली मराठी येते. मी जन्मापासून पुण्यातच आहे राहायला. ते असं साऊंड करते ते नाही का, नाना पाटेकर ते वेलकम मूवी बनतो. हे बल्लू बता देखो किती अच्छी मराठी आती है, बता बल्लू. मला येते मराठी. मराठी येते अरे, सगळ्यांनाच येते. यांना मला नाही. कळते पण छान हा, कळते तर मला पूर्णच एकदमच. पूर्णच हा. म्हणजे एकदम ते जुन्या काळातले नाही कळत, पण अच्छा, बाकी कळते. हा. मराठीचे व्हेरिएशन नाही कळत, बट हा, हा. एकदम जुन्या काळातले काही बोलले तुम्ही, एकदम प्राचीन शब्द हा, त्याच्यावर, म्हणजे इन दॅट डिक्शनरी. जेवढी येते पण तेवढी मस्त येते माहिती. जिधर से थोडी हळू चाललो ना, हळू तो किती स्विफ्ट वाले हळू नाही चालवत. अरे पण स्विफ्ट वाल्यांना जोरात चालवण्याचं हे पण नाही रे काही, कारण पण नाही आहे काही. गाडी तेवढी छान आहे गाडी. त्याच्या गाडीत बसलोय गप्पाचं. द्या आपण गाडीला लावून द्या, काय नाही. आपलं बुक केले नाही. अरे मला वाटलं हे आपण बुके येते ना भाई. आले ना. मला वाटलं त्याला दुसऱ्या गाडीला लावायचं, चुकून माझ्या गाडीला. ऍक्च्युली आम्ही आधीच पोहोचलो होतो, बुके राहिला होता त्याच्यामुळे परत नेलं साहेबांनी. चलो भाई, असं जर गेलो तर सगळे तोंडाकडे बघतील ना आपले. काय बावळ्यासारखे चाललंय यांचं मोबाईल मध्ये. हॅलो, आम्हाला पण या पुढे पुढे सिस्टमॅटिक करावं. राम राम. राम राम भाई साऱ्याने. राम राम भाई साऱ्याने. राम राम भाई साऱ्याने. अरे काहीच आमचा मित्र, त्याच्या ताईचंच लग्न होतं. ब्लॉग काढतोय प्रथमेश. हा बुके घे. जेवणाला काय येतो. मित्रांनो, अख्खा हॉल रिकामा केलाय बोराने. आमरस खाण्यात इतका बिझी होता. आमरस एक नंबर होतं. शेवटचा आमरस खाल्लाय त्याने. शेवटची वाटी. सीजन का पहिला आमरस था ना तेरा भाई. अख्खा हॉल रिकामा झालाय तुझ्या नादात. आवर हळद तरी बघू दे मला.
एक नंबर आमरस होता, एक नंबर होता आमरस. मी नाही रे, 4 आमरस एकच खाल्ला, एकच वाटी खाल्ला. नाही 2 खाल्ला सॉरी. चमचा असतो ना तो पॅक करून घेऊन ये मी फास्ट खात होतो डायरेक्ट वाटी लावली. भाई. मस्त होता आमरस, एक नंबर होता. भाजीच नाही खाल्ली फक्त आंबोली सांग मी असं नाही करतो. काहीच आमचा सडन प्लॅन झालाय. आता आपण कुठे जाणार आहे? ओझरला ओझरला ओझरच्या गणपतीला. गणपतीचं मंदिर आहे, तिथं गणपतीचं दर्शन घेऊन मग शिवनेरीला जाणार आहे. कारण आता वाजले 3 आणि एवढ्या भर दुपारच्या उन्हामध्ये आम्हाला भाजायचं नाही, करपायचं नाही. आम्ही ऑलरेडी खूप करपलोय. तर आता पहिले गणपतीचं दर्शन घेऊ, थोडंसं थंड होऊ आणि मग तिथून शिवनेरीला जाऊया आम्ही. आणि भाई जेवण एक नंबर होतं, लग्न समारंभ पण एक नंबर होता. त्याचा ॲक्च्युली पूर्ण दिवसभरामध्येच त्यांनी सगळं एंगेजमेंट, हळद आणि लग्न हे एकाच दिवशी त्यांनी प्लॅन केलेलं आहे. त्यामुळं ते सगळं मेन लग्न किंवा अक्षता वगैरे टाकताना मी ते रेकॉर्ड करू शकलेलं नाही आहे. सो ते लग्न जे काय आहे ते आता संध्याकाळी लागेल, तोपर्यंत आम्ही पुण्यात पोहोचलेले पण असू. चला ओझरला निघूया. ओझरच्या गणपतीला आलोय. तिकडे ऍक्च्युली लग्न चालू आहे, त्यामुळे आवाज जरा कमी येत असेल माझा. आणि ओझरच्या गणपतीच्या पार्किंगच्या समोर काय नजारा आहे. उन्हाने जेवढी वाट लागली होती तेवढी भरून निघाली. हे आहे आपलं ओझरचं गणपती मंदिर. चला आता पटकन दर्शन करून घेऊ. चला जायचं, मॅप पाठ केला, चला. कॅमेऱ्याचं बघा लावले का नाही. ठीक आहे ना. लाईन मध्येच प्रसाद भेटून जातो आपल्याला. गाईज आपण आता निघालेलो आहोत शिवनेरी किल्ल्याला. तर ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, की इथे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता आतमध्ये. त्यामुळे गणपतीचा फोटो किंवा व्हिडिओ मला घेता आलेला नाही आहे. बट किल्ल्यावरती तर असं काही बंधन नसणार आहे. बघूया आता किल्ल्यावरती किती वेळात पोहोचतोय ते. आणि सनसेट बघता येईल. हां, सनसेट पण बघता येईल. आम्ही येऊन पोहोचलोय शिवनेरी किल्ल्यावरती आणि सरांचं फोटोशूट चालू आहे केव्हाचं. स्वतःचे फोटो 10 फोटो काढले तुझे, 10 माझे 4 काढले रे. दाखवू का आता गॅलरी मध्ये? दाखव, तुझे जास्तच राहतील, तुझा मोबाईल आहे. चला पोरांनो. चला मित्रांनो, फारच फोटोशूट झाला आहे. आम्ही केव्हाच येऊन पोहोचलो आहे, बट फोटोशूटच खूप चालू आहे आमचं. खूप दिवसांनंतर कॉर्पोरेटच्या लोकांना असं निसर्गरम्य ठिकाण दिसलं की असंच करतोय, तुटून पडायचं त्याच्यावर. सिनरीचेच फोटो बघता येते. मित्रांनो, अतिशय मस्त सौंदर्य आहे शिवनेरी किल्ल्याचं. तुम्ही जर कधीही तुम्हाला टाईम मिळाला तर नक्की व्हिजिट करा. एकदम भारी जीर्णोद्धार केलेला आहे किल्ल्याचा. आणि जे काही झाडं जी जपली किल्ल्यावरची, जी काही ग्रीनरी जी दिसते आहे ना, जे व्हिडिओमध्ये मी घेतलं आहे, ते खरंच म्हणजे व्हिडिओपेक्षा ते
ओरिजिनॅलिटीमध्ये खूप छानच दिसतंय ते. टाईल्स कसं काय रे, किल्ला किल्ला सारखं वाटलं पाहिजे ना रे. इथं काहीतरी असेल हे काय ते मशीन असणार. कन्स्ट्रक्शनची मशीन बंद पडलेली, जास्त डोकं लावू नका. दिसतंय तुला काम? झाले 2 किलो वजन आता कमी झालं. तुझे नाही, माझं 2 नाही, कमीत कमी 4-5 तरी किलो कमी झालं. जास्त होईल. पुढच्या वेळेस आल्यावर अजून 4 होईल. हा ना रे, उन्हाळ्यात खरं तर किल्ले चढले पाहिजे, लवकर वजन कमी होईल. नाहीतर काय. हो, हे होतं शिवाई देवीचं मंदिर, जिच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं. मंदिर अगदी छोटंसं आहे आणि साधं मंदिर आहे, पण मस्त आहे, प्रसन्न वाटतं आतमध्ये गेल्यावरती. त्याचं थोडंसं वरती गेलं की शिवनेरी किल्ला दिसतोय, तिथे जायचं आहे अजून. खरं तर आमच्या शाश्वतचं मत होतं की पहिले किल्ल्यावर जायचं आणि मग मंदिरात यायचं, कारण आत्ता टाईम झाला आहे, 5:45 वाजले आहेत आत्ता, आणि आपण अजून किल्ल्यावर नाही गेलो आहे. आपण पोहोचलो कितीला होतो रे? 554 उलटा 444 444 444. शिवनेरीला या एकदा तरी. असले सिनिक रूट आहेत शिवनेरीमध्ये. रूट म्हणण्यापेक्षा झाडच एवढे भारी भारी लावले आहेत ना. आणि उन्हाळ्यात जर आले तर गोल्डन आवर्सच्या वेळेला या. गोल्डन आवर्स म्हणजे एकतर सनसेट व्हायच्या टायमिंगला या, किंवा मग हॅपी आवर्सच्या टायमिंगला या, किंवा मग सनराईज व्हायच्या टायमिंगला या. तेव्हा तुम्हाला खूप भारी सिनरी दिसेल. फोटोजेनिक आहे अख्खाच परिसर. आमचे फोटो काढत काढतच 1-1.5 तास गेलाय वाटतं, म्हणून आम्ही पोहोचलो नाही आहे. मेना दरवाजापर्यंत पोहोचलो आहे आणि हालत टाईट झाली. हां, बापरे. किल्ल्यावर की नाही असं छान छोटंसं गार्डन करून ठेवलं आहे, जे खाली पण होतं आणि इथे पण आहे. मस्त वाटतंय. घामाघूम झालो आहे जरा. होपफुली पोहोचलो तर असेल आता. जिथपर्यंत शिवाई देवीचं मंदिर आहे तिथपर्यंत काही वाटत नाही. त्या मंदिराच्या पुढे जरा दमछाक होती आहे. हे बघा, हे असलं भारी गार्डन बसायला, आणि समोर हा असला नजारा कोणाला नको आहे सांगा. शाश्वत, किती तोंड धुतलं तू? खरं बोल. वरती चढायच्या आधी एकदा तोंड धुतलं, चढल्यानंतर एकदा धुतलं, आणि तिसऱ्यांदा आहे. घामाने हां, घाम येतोच तेवढा ॲक्च्युली, जागाच तशी. कुंडू पाटील, कसं वाटतंय? एक नंबर ना. अमेझिंग अमेझिंग. ब्युटिफुल ॲक्च्युली हां, सिनरी वॉज अमेझिंग, ॲक्च्युली अमेझिंग. आणि डे वेल स्पेंड झाला हा. व्हेरी पीसफुल, व्हेरी पीसफुल खरंच. विकेंडला पण शांतता आहे. फायनली गाईज, ज्यासाठी केला होता अट्टहास. सनसेट तर अजून काही झालेला नाही आहे, वेळ आहे अजून आहेत. हां, भरपूर वेळ आहे अजून. मस्त, खूप छान. आकाश भाई, आपको आतमध्ये पण हां, एनर्जी रे, एनर्जी. खरंच एनर्जेटिक होता. आणि बॅकग्राऊंडचं जे काही सीन आहे तो पण बघा. तो पाहणं बघूनच असं भारी वाटलं ना.
पाळणा ऍक्च्युली ती प्रतिकृती ठेवली त्यांनी हा, ते दाखवण्यासाठी की इथे जन्म झालेला आहे वगैरे. एवढी छान संध्याकाळी तर ब्लॉग एंड करून देतो. चला तिकडे जाऊया थोडा चार्जिंग सनसेटचा घेऊ ना पण ब्लॉग एंड करून देऊ. चार्जिंग खूप कमी झाली काहीतरी 10-12% आली हां. तर मग मला वाटत नाही की ब्लॉग एंड होईल पुढे. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ते सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकन पण दाबून द्या. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.